चरित्र केले नारायणे, एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखीत आहे, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णन गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. विठ्ठला जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखीत आहे, माझी वाणी तुझे वर्णन गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग देवमान्य संत मान्य जगमान्य वैराग्य कैवल्य मूर्ती देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा असून बाळ क्रीडा प्रकरणातील अभंग काला या प्रसंगाकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग बाळ क्रीडा प्रकरणातील ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथामध्ये स्वतंत्र बाळ क्रीडा हे प्रकरण आलेलं आहे. त्या बाळ क्रीडा प्रकरणामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या लहानपणापासून गायलेले जे अभंग आहेत त्या अभंगाचं वर्णन म्हणजे बाळ क्रीडा प्रकरण, आणि त्यातील हा 3 चरणाचा अभंग काला या प्रसंगाकरता या ठिकाणी निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात भगवान परमात्म्याने कोणत्या दशेला चरित्र केलं. ऐका. तर भगवान परमात्म्याने अगदी बाल्य अवस्थेपासून चरित्राला सुरुवात केली. नवे कारागृहामध्ये आई वडिला जो होते तेव्हापासून सुरुवात केली. त्या दशेपासून या ठिकाणी तर असं वर्णन केलंय तर रांगता गोदने राखीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात रांगताना सुद्धा ते चरित्र केलं, आणि चरित्र करत असताना भगवान परमात्मा काही मोठे झाले, आणि ज्यावेळेस अजून बऱ्याच जणांचा निपात करायचा आहे, ज्याच्या करता अवतार घेतला तो मथुरेमध्ये असणारा कंस मामा, त्याचाही निपात करायचा आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या गोपाळ गवळणी वृक्ष लता वेली गायी वत्स सगळ्यांनी कन्हैयावर प्रेम केलेलं होतं. पण ज्यावेळेस भगवान कन्हैया मथुरे करता निघाले त्यावेळेस सगळेचे सगळे रडायला लागले. अरे गायी रडतायत, वासर रडताय, गोपाळ रडताय, अख्ख्या गोकुळातल्या सगळे लहान मोठे सगळे रडायला लागले. का? आमचा कन्हैया जातो. एवढंच नाही तर गवळणी सुद्धा रथाच्या आडव्या झाल्या, आमच्या कन्हैयाला आम्ही जाऊ देणार नाही, कारण प्रेमच तेवढं होतं. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं गवळणीनो, अगं इथं राहण्याकरता माझा अवतार नाहीये, मग हे सोंग आता इथंच टाकून देतो, पुढेही बहुत करणे आहे. अजून भरपूर पुढे करायचंय, कंसाला मारायचंय, मोठमोठे राक्षसांचा निपात करायचाय, साधू संतांचं रक्षण करायचंय, कारण माझं काम काय, मी वरतून खाली आलो कशा करता. महाराज म्हणतात धर्माची संस्थापना करण्याकरता आहे तुका म्हणे, धर्म संस्थापने केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णिन गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा. अभंगाचा शब्दशार्थ आपल्या पुढे सरळ सरळ धावता मी मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यावर यथामधी यथावकाश प्रभू कृपेनं संकल्पित वेळेच्या आत या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम, कभी तुझे भूलो नहीं मेरे
प्रियतम श्याम काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी आपुलिया सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागे आपुल्या बाळाची दर्याताती न करी फजिती जनामध्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय्य विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये प्रथम ही गुरु को शिष्य नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ जय 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 भगवान गुसाए कृपा करो गुरुदेव सुनाए मंगल भवन मंगल दशरथ हाजिर बिहारी राम सिया राम जय राम सिया राम सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गणगणनाथ बोले गणगणनाथ बोले गणगणनाथ बोले पदतीर्थाचे प्राशन करिता गजाननाने क्षणात कुसले आस शेगावी चला जाऊया शेगाविया चला जाऊया आनंदाचा माहेरा सावधाने गजाननाचा सावधाने गजाननाचा संकट दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिताये माझी वाणी तुझे वर्णन गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून काला या प्रसंगाकरता निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्यार्थ म्हणजे असा
सालाबादप्रमाणे याही वर्षी आई दुर्गा भवानी मातेच्या या त्रयदिनी उत्सवानिमित्तानं आजची ही काल्याची सेवा गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. त्रयदिनी कीर्तन महोत्सव सोहळा मला वाटतं 2-3 वर्षापासून आम्हीही आई मातेच्या सेवेमध्ये हजर आहोत. कारण ग्रामस्थांच्या सांगण्यावरून, सप्ताह कमिटींच्या सांगण्यावरून आम्ही येतो आणि या ठिकाणी ती सेवा आम्हीही आई मातेची अगदी आनंदाने पार पाडतो. अगदी नामस्मरणामध्ये या ठिकाणी आल्यानंतर त्रिदिनी कीर्तन महोत्सव सोहळा देऊळघाट या नगरीमध्ये संपन्न होत असतो आणि 2 दिवसाचं कीर्तन करून तिसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन करून भंडारा करून या सप्ताहाची सांगता होत असते. आनंद वाटतो. काही का होईना 1 दिवसापेक्षा 3 दिवसाचा केलाय. रात्री महाराजांना सांगलं आमच्याकडे तिसऱ्या दिवशी काय असतं, सावट असतं, पण असं काही नाही. सप्ताह 3 दिवसाचा असतो. जशी आपली शक्ती असेल तशी भक्ती. लक्षात घ्या. ती काही लोक 1च दिवसाचा करतात, मग त्याला काय मरण म्हणायचं का त्या दिवशी? सावट तर 3 दिवसाचं. काही शक्ती 3 दिवसाची, 3 दिवसाचा सप्ताह करतात. काही 8 दिवसाचा करतात, काही 15 दिवसाचा करतात. गजानन महाराज संस्थेमध्ये जाऊन पहा, श्रावण महिना म्हणजे महिनाभर त्या ठिकाणी काय असतं, सप्ताह असतो कीर्तन महोत्सव सोहळा. सांगायचा अर्थ असा की आपला हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या संख्येने आनंदाने थाटामाटाने याही वर्षी अगदी आनंदामध्ये संपन्न होत आहे. आणि आज काल्याचं कीर्तन माझ्यासारख्या पामराकडे या ठिकाणी मिळालेलं आहे. आनंद वाटतो. बहुसंख्येने या ठिकाणी माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे वडीलधारी माणसं कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यातल्या त्यात काही आजूबाजूच्या खेड्यावरून काही मंडळी आली. असं म्हणलं तर या ठिकाणी कोणतं गाव, बिरसिंगपूरवरून आले. काही आमचे पांडुरंग पाटील, आमचे शेळके बाबा, आमचे बाबा या ठिकाणी गिरड्यावरनं कीर्तनाकरता आलेत. काही अटकळ्यावरनं शांभू वगैरे महाराज हे आलेत. काही तर बुलढाण्यावरनं मागच्या 2-3 दिवसापूर्वी गिरड्याला सेवा झाली, त्यावेळेस आमचे बुलढाण्यावरनं काही भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आलेत. आमच्या हरिभक्तीबाई मृदंग वादक, आमच्या सोबत नेहमी असणारे वारकरी शिक्षण संस्थेचे सुधनवाजी महाराज, महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. संगीत विशारद काय तर त्यांनी मृदंगामध्ये पदवी घेतलेली. तसं कीर्तनही करतात, भागवत कथा रामायण वगैरे करतात. आमचे ही महाराज मंडळी, आमचे सुरेश महाराज परम मित्र असणारे तेही उपस्थित आहेत. विजय महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ईश्वर महाराज गिरडेकर तेही उपस्थित आहेत. बाबांचं नाव काय, गव्हाळे सर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पोखरीवरनं काही मंडळी आलीत बघा कीर्तनाकरता, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पेटी मास्टर, त्यांना पेटीने म्हणून त्यांचे हात बांधले गेले. पहा तुम्ही, आहे की नाही, दोन्ही हात बांधून ठेवले. त्यांनी काय करतील, पेटीच भेटली नाही आपल्या गावामध्ये वाजवायला. एका जणाकडे गेलाय तो म्हणतो त्याने उंदरानं कतरून दिले. म्हणून ठीक आहे, राहू दे तुझ्या घरीच, आहे की नाही. पेटीच मिळाली नाही तर काय करणार. या ठिकाणी नाही तर सुंदर पेटी वाजतात. मी माग कीर्तनामध्ये त्यांची हार्मोनियम ऐकली, अगदी आनंदाने. या ठिकाणी महामुनी अगस्ती महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे हे विद्यार्थी वृंद, लक्षात घ्या, अगदी लहान लहान मुलं आहेत. पण बघा ना, रात्री महाराजांनी सांगितलं दिसताय लहान, पण यातला कोण महान होईल काही सांगता येत नाही. कारण त्यांची भक्ती आणि ती भक्ती फलद्रूप ठरेल. त्यांची विद्या ज्यावेळेस ते विद्यार्जन करून पुढं मोठे होतील त्यावेळेस आपण बघायला राहू का नाही हे काही सांगता येत नाही. आमच्या महामुनी अगस्ती महाराजातील छोटे वारकरी मंडळी आणि तुमच्यापर्यंत सुंदर आवाज पोहोचवणारे आमचे चेतन महाराज, आहे की नाही. महाराज आहे तू, गळ्यात माळ घालून घे बरं, महाराज म्हणतात तुला आता. चेतन महाराज गायकवाड सुंदर साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग वगैरे सुंदर करतात महाराज. आणि माझ्यासोबत आलेले आमचे तानाजी मामा, ठीक आहे, सोपदार, एकदम तैट आहे त्या ठिकाणी. कुठे जा सोपदार असं वाटतं, जाऊ द्या. आमचे विनेकरी बाबा, देवकर बाबा, त्र्यंबकेश्वराच्या वारीला विणा घेऊन 15-20 दिवस पायी यायचे. इथं त्यांनी सहज पांडुरंग पाटलांनी फोन केला, या. लगेच त्यांनी पिशवी घेतली आणि लगेच इथं आले. कारण महाराज परमार्थ जिथं आहे ना तिथं असं म्हणलं जातं की सगळं जे नातं आहे त्या नात्यापेक्षाही अगदी पारमार्थिक नातं हे जवळचं आहे. सख्खे नाते रुसवे फुगे त्यामध्ये असतात
आम्हाला त्यांनी जेव म्हणलं नाही, आम्हाला त्यांनी चहा पिव म्हणलं नाही. पण या ठिकाणी आल्यानंतर हे परमार्थाचं नातं किती आहे पान, प्रेम सूत्र दोरी. अरे प्रेमानं तुम्ही आम्ही ओढल्या जातो. या ठिकाणी प्रेमाने तुम्ही आम्ही एकत्र आलेलो. वास्तविक माझं काही घेणं देणं आहे का तुमचं आमचं? काहीच नाही. पण प्रेम ओढून आणतं हा मोठा परमार्थातला भाग आहे. संपन्न होतोय यालाच देव दुर्लभ सोहळा असं म्हणतात. की जो सोहळा वैकुंठात होत नाही, जो सोहळा स्वर्ग लोकात होत नाही, तो सोहळा कुठं होतोय? या मृत्यू लोकात होतो. म्हणून आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही आम्ही नाही 1-2 कीर्तनाला जमलं तुम्ही तर कमीत कमी काल्याच्या कीर्तनाला तरी आले. असं म्हणता माणसाने कधी जाऊ नये, पण पगाराच्या दिवशी मात्र पगार घेण्याकरता गेलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही भंडाऱ्याकरता आले म्हणून, पण पगाराकरता नक्कीच आले. आज पगाराचा दिवस आहे. काही लोक म्हणतील बरं झालं मग आम्हाला सांगितलं होतं. याच्या पुढे आम्ही पगारालाच येऊ असं म्हणलं जातं. ज्याच्याकडनं 18 अध्यायाची गीता वाचल्या गेली नाही त्याने कमीत कमी 18वा अध्याय जरी वाचला तरी गीता वाचण्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्ही काला या प्रसंगा करता का होईना उपस्थिती दर्शवली. आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल काम करत जा. मी तुम्हाला आवर्जून सांगणार, राजच्या महाराजांनी सांगितलं मी टाळी वाजवा म्हणणार नाही, देव देव विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणणार नाही, पण मी तुम्हाला म्हणणार हाताने टाळी वाजवत जा. कारण सांगणं का मी, अरे तुकाराम महाराज सांगून सांगून पाया पडून तुम्हाला सांगायला लागले, विनंती करून सांगायला लागले. का? अरे सांगितलंच पाहिजे की तुम्ही आम्ही विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस नामस्मरण होईल ना त्यावेळेस प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करत चला. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, कीर्तन ऐकत असताना अगदी प्रफुल्लित चेहऱ्यानं कीर्तन ऐका. तुम्ही जस काही मारक्या असे काही येऊ नका. असे खुश राहा. तुम्हाला काही संकट आहे का? का बळजबरी तुम्हाला पकडून आणलंय? एकदम खुश राहिलं पाहिजे ना. अरे जीवन तरी किती काही काहींचे आहेत 50 उलटली, काही काहींची 40 उलटली, काही काहींचे 30 उलटले, वर्ष गेले का नाही. काही काहींचे लाकडं वाट पाहत आहे. आहे खरंय ना. मग जीवन राहिलंय तेवढं आनंदात घाला ना. कोणीतरी एकाने ते गायलंय पहा तुम्ही. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाण्यातला जैसा ओठातून दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. माणसाने आनंदात राहावं. कारण आनंद हे स्वरूप कोणाचं आहे? भगवान परमात्म्याचं आहे. म्हणून श्रीमद भागवत महापुराणामधला पहिला श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचा आनंद स्वरूपाचं वर्णन आलंय पहा. सच्चिदानंद. लक्षात घ्या तो कसा आहे? आनंद आहे. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची डोही आनंद तरंग. एकदम आनंदात राहा आणि हाताने टाळी वाजवल्याशिवाय राहू नका. एवढा तो सोपा नाही. जरा इमानदारीनं म्हणा ना. पुंडलिका वरदा श्री पंढरीनाथ दुर्गा माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. असं म्हणलं ना. असेच तुमचे चेहरे मस्त आहे आता. आणखी असेच चेहरे राहू द्या. कशाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आदित्याची फुले सदा सन्मुख सूर्या पुढे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आदित्याचं फुल म्हणजे सूर्यफुल. सूर्यफुलाचं सकाळी सकाळी तोंड कोणीकडे असतं? सूर्याकडे असतं. पण ते टवटवीत असतं. ऐका, तसे तुमचे चेहरे टवटवीत 1-1.5 तासापर्यंत माझ्याकडे रवीकडे राहू द्या. असे आहे की नाही? तुमचे असे टवटवीत चेहरे आलं तर कीर्तन आहे. नाही तर तुम्ही जर सूर्यफुल खुडायला आल्यासारखं
आटोपला समजा कीर्तन तसं काही करू नका विठ्ठला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा ऐका या अभंगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने बाळ क्रीडतीमध्ये केलेल्या जे वर्णन आहे त्याचं वर्णन या अभंगात केलेलं आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे काला 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 म्हणजे नेमकं काय असं म्हणलं जातं की या काल्याच्या कीर्तनामध्ये इतरत्र देवाचं कोणतंही वर्णन करता येत नाही फक्त वर्णन करायचं म्हणल्यावर गोकुळातील भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र अन्यथा आज कोणत्याही देवाचं वर्णन करून जमत नाही राम म्हणा भगवान भोलेनाथ म्हणा यांचं वर्णन करून जमत नाही फक्त भगवान कृष्ण परमात्म्याचं तुम्ही म्हणाल असं का तर याचं वर्णन आहे भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे कारण असं म्हणलं जातं भागवतकारांनी 24 अवतार सांगितले तुम्ही आम्ही 10 अवतार मानतो आणि शास्त्रकारांनी पुन्हा 6 अवतार सांगितले अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम असे 6 अवतार त्यापैकी पूर्ण अवतार म्हणजे रामकृष्णाधिक अवतार आणि परिपूर्णतम अवतार त्याला म्हणला जातो की भगवान गोपाळ कृष्ण परमात्म्याचा पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार परमात्मा या दोघांमध्ये फार मोठी तफावत आहे ऐका कारण रामचंद्र प्रभूचं जीवन पूर्ण पारतंत्र्यातलं आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं पूर्ण जीवन स्वतंत्रमध्ये आता यामध्ये तुम्ही जर विचार केला थोडा बघा वाल्मिक ऋषींनी रामचंद्र प्रभू जन्माला यायच्या हजारो वर्ष रामायण लिहून ठेवलंय हजारो वर्षाने प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जन्माला आले की नाही पण जेव्हा जन्माला आले तेव्हा जसं वाल्मिक ऋषींनी रामायण लिहून ठेवलंय तस जीवनात वागले त्यात एक थोडा सुद्धा बदल केला नाही कारण त्यांच्या जीवनातली रीतच ती होती रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाई राम सिया राम जय जय राम प्राण जाए पर वचन न जाई प्रभू रामचंद्र जीवनात तसेच वागले त्याच्या स्वतःच्या मनानं वागले नाही ऐका पण कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये बघा बलराम दादाला सांगितलं होतं तू जसं सांगशील तसं मी तुझं ऐकील तू मोठा भाऊ हो मी लहान भाऊ होतो बलराम दादा मोठे होते ना आणि कृष्ण परमात्मा कन्हैया छोटे होते पण ऐका बलराम दादाच्या मनात जे असतं पण ते अजिबात कन्हैयाने होऊ दिलं नाही काय करायचं ते आपल्या मनावरच ठेवलं कारण असं म्हणलं तर स्वतंत्र आहे बाकी बघा ना तुम्ही रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये एक पत्नी कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये किती बायका होत्या 16,100 रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये एकच आणि कन्हैयाच्या जीवनामध्ये 16,000 बायका एक पत्नी एक वचनी रामचंद्र प्रभू इकडे बघा हा अनेक वचनी आता बोलतो काय तर नंतर बोलतो काय एक पत्नी एक वचनी आणि एक वाणी प्रभू रामचंद्राने एकदा भाज्यातून मांस काढला आणि सोडला ना तर ते कामच व्हायचं पण हा बाबा अनेक बाण सोडत होता बघा याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे एवढ्यावर वागलं नाही भगवान प्रभू रामचंद्र कधी जन्माला आले दुपारी आणि हा कधी जन्माला आला रात्री रामचंद्र प्रभू 12 वाजता दुपारी आले हा बाबा रात्री 12 वाजता जन्माला आले रामचंद्र प्रभू कडक उन्हाळ्यामध्ये जन्माला आले हा बाबा वरून काय पडत होता
पाऊस पडत होता ना, किती मोठी तफावत आहे बघा ना तुम्ही. अरे प्रभू रामचंद्र राजवाड्यात जन्माला आले, कृष्ण परमात्मा कुठे जन्माला आले? सेंट्रल जेलमध्ये आहे की नाही. त्यांचा जन्म कुठे आहे? वसुदेवाने देवकीच्या उदरी. तिथून गुपचूप काय तर वसुदेवाने कुठे नेलाय? गोकुळामध्ये नेलाय. सांगायचा अर्थ असा, एवढी मोठी तफावत आहे. पण ऐका, कृष्ण परमात्म्याचं जीवन परिपूर्णतम जीवन आहे. याचा अर्थ असा आहे, भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी सांगितलंय पूर्णतम आहे ना, मग याच्यामध्ये फक्त त्याचं चरित्राचं उच्चारण करायचं, आचरण करण्याच्या भानगडीत पडायचं. काही काही लोक उलट करतात आहे की नाही. कृष्ण परमात्म्याच्या जीवनासारखं आचरण करायला पाहतात. आपल्या बापाकडे जमीन कधी काही काही म्हणतात, भगवान कृष्ण परमात्म्याने 16,108 बायका केल्या, आम्ही 2-3 केल्या. तर मिळू तर दे, मिळेल तेव्हा ना. एकच मिळण्याची पंचायत. काही काही मुंजे 35 वर्षात झाले, अजून काही त्यांना मिळालेलं. मी रेल्वेने एक दिवस जात होतो, मन बसलो, दोघं बसले. एक जण होता ब्राह्मण, त्याला विचारलं राम 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 साहेब. आता रेल्वेत एका बाकड्यावर बसल्या, सहज बोलणं होतं. ते कुठले महाराज? मला सोयगाव. तुम्ही कुठले? म्हणले मी मसावचा. हे मसावादे खाली स्टेशनचं. गप्पा मारता 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 मग त्याने महाराज एखादी मुलगी पहा ना. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. काय करतो तुमचा मुलगा? मुलाला म्हणजे मुलाला नाही, मला पाहिजे. त्याचं वय होतं 44. बापा, याला कधी पोरगी भेटील? चांगल्या चांगल्याला भेटत नाही, याला कधी भेटील? आहे ना, काही काही घोडमुंजे झाले, ज्यांना भेटले ते भाग्यवान आहे की नाही. कारण आता मुलीच्या बापाच्याही अपेक्षा फार वाढल्या. मुलीचा बाप म्हणतो नाही नाही, स्लॅबचं घर पाहिजे, नोकरी असले तर त्याहीपेक्षा छान, कमीत कमी शेती 10-15-20 एकर शेती पाहिजे. आमची मुलगी शेतात कामाला जाणार नाही. कशा करता शेती पाहिजे? मोठं घर पाहून देतात. आई वडिलांची अपेक्षा, ते राहतात पत्र्याच्या घरामध्ये, झोपडीमध्ये, आणि आशा काय असते? मुलीला देण्याकरता मोठे घरात. आणि मोठ्या घरचे सगळे चांगले असतात का? अरे जिथं पैसा जास्त आहे तिथं अवगुण सुद्धा जास्त आहे. बघा ना तुम्ही, एखादी घर जर असं असेल, मोठं घर आहे, 5-50 एकर जमीन आहे, एकुलता एक पोरगा आहे, त्याचं लग्न गरीबाच्या घरच्या वडिलांनी श्रीमंताच्या मुलाबरोबर करून दिलं. तो मुलगा जसा दिवसभर फिरतो तर रात्री 2 वाजता ढाबेत ताजे तवाने करून येतो, म्हणजे पिऊन येतो. मी म्हणतो, आशांच्या घरी पोरगी दिलेली बरी का रोज 500 रुपये कमवून आलेला बिगर व्यसनी मुलाला दिलेली बरी? आहे की नाही? जो 500 रुपये जरी कमवतो, आपल्या मुलीला सुखात ठेवत असेल, त्याच्या घरी मुलगी दिलेली बरी. अशाच्या घरी मुलगी देऊन काय कामाचं? श्रीमंताच्या घरी पैसा जास्त आहे म्हणून तिथं आपली मुलगी सुखात राहील असं तुम्हाला कोणी सांगितलं? अरे जिथं पैसा जास्त आहे तिथं मुलगी सुखात राहील असं नाहीच आहे. बघा, सुख आपल्या मनावर आहे, समाधान आपल्या मनावर आहे. बघा तुम्ही, काही काही आमच्या माता मावल्या अशा आहे की त्या अट्टल दारुड्याचा संसार अगदी आनंदाने करून दाखवतात. मी बरेच ठिकाणी आम्ही बघितलं की काही काहींना पैसा अडका भरपूर आहे, पण त्या काहीतरी भांडणं करून निघून जातात माहेरी. पण एखादी अशी दारुड्याची बायको असते, आपला नवरा कामही करत नाही, पण ती दररोज शेतात कामाला जाते, त्या पैशात येऊन आपलं घरदार चालवते, आणि थोडंफार उरलं तर त्यालाही त्याच्या मुडद्यावर देते का नाही? तरी तो तिला हाणतो, मारतो, बोलतो, तरी ते अगदी त्याचा संसार सुखानं करते का नाही? मग पैशावाल्याच काय घरी नाही सुखानं मिळेल का? मी म्हणतो, सगळेच पैशावाले, सगळे श्रीमंत असे असं नाही, पण जिथं पैसा आहे तिथं अवगुण आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला भागवतामध्ये शुकाचार्यांनी सांगितलंय ना, स्नेह हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदा. 15 अनर्थ सांगितले धनाच्या पाठीमागे, 15 अनर्थ. तुका म्हणे धन, धनासाठी देते प्राण. बस लक्षात घ्या. म्हणून धनच ऐसेल असं नाही. भगवान कृष्ण परमात्म्याची बरोबरी तुम्ही आम्ही करू शकत नाही. तो भगवान कृष्ण परमात्मा आहे. काही काही लोक म्हणतात, महाराज तुमच्या महादेवाने गांजा पिलता आहे का नाही? आम्ही पिला तर काय हरकत आहे? काही काही म्हणतात, महाराज तुमच्या महाराजांनी गांजा पिला होता आयुष्यभर. कोण? गजानन महाराज. पण गजानन महाराजांची आपली तुलना होईल का? होईल? लक्षात घ्या. किंवा महादेवाची तुमची आमची तुलना होईल? अरे त्याने तर हलाल नावाचं विष प्राशन केलं, आपल्याकडनं तसं पिणं जमल का?
नाही नाही नाही, विषहलला महादेव कंठी धरला राम राजीव, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव, भजन करे महादेव श्रीराम जय राम, भजन करे महादेव, राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव. मी तुम्हाला सांगतो ऐका, प्रभू रामचंद्र भगवान महादेवाची स्तुती करायची आणि महादेव कोणाची स्तुती करायची? रामाची. बरोबर आहे ना? हे एकमेकाला गुरु मानत होते एकमेकाला. बघा तुम्ही, म्हणून म्हणताना आत्मा जो शिवाचा काय राम जप कोणत्या अभंगातले? हरिपाठातले नाही, हरिपाठ पाठ आहे तुमच्या, कोणत्या अभंगातलंय? आत्मा जो शिवाचा राम जप. तुम्ही सांगा मला, तुम्हाला कशा करता उभं केलं आहे मी? बरं मी सांगतो. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आणि आत्मा जो शिवाचा राम जप. शिवाचा आत्मा म्हणजे कोणता जप आहे? राम नामाचा जप आहे, राम नामाचा. ऐका, कारण भगवान भोलेनाथाने विष प्राशन केलं. आपण एंडो सरपंच खांदी बाटली घेऊन पहा बरं, होईल का शक्य? महादेवाची तुम्ही आम्ही स्तुती करतो, म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याची आपण काय तर फक्त चरित्राचं उच्चारण करायचं, आचरण करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. विठ्ठला कारण देवाची स्तुती करण्याकरता तुम्ही आम्ही आयुष्यभरही स्तुती केली त्याची, तरी आपला जीव पूर्ण काय तर स्तुती करू शकणार नाही. कारण तुम्ही अल्पज्ञ आहे, तो सर्वज्ञ आहे. आपण परतंत्र आहे, तो स्वतंत्र आहे. ऐक, आपण जर स्वतंत्र असतो तर इमानदारीने सांगा, आपल्या डोळ्याला चष्मा लागू दिला असता आपण बाबा? नाही. आपण स्वतंत्र असतो तर आपले केस पांढरे होऊ दिले असते? तुम्ही म्हणा झाले आम्ही वरून काय लावू? जंगल की राणी लावू ना, निशा लावा आम्ही काहीतरी. तुम्ही किती लावा वरून, त्याचा नियम म्हणजे नियम फिक्स ठरलेला आहे. तुम्ही वरून किती लावा, खालून काय काळे उगतात का? डोक्यात पुन्हा पांढरे सुकतात. त्याचा ना पीठ गुडघे दुखायला लागले, गुडघे दुखणार. सांगायचा अर्थ त्याचा नियम फिक्स आहे, आपला नियम तसा नाही आहे. विठ्ठला भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. काय करावं काय करू नये त्याच्या हातात आहे, आपल्या हातात अजिबात नाही. कारण तो ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतू ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून त्याचं वर्णन करायचं, चरित्र आपल्याला उच्चारण करायचंय. कारण कोणी चरित्र उच्चारण केलं, अनेकांनी चरित्र उच्चारण करण्याचा प्रयत्न केला देवाचं, परंतु यथार्थ वर्णन देवाचं कोणाकडनंही पूर्ण झालं नाही. तुम्हाला सांगू, जास्त बोलणारा कोण आहे? तुम्हाला नसेल माहित तर मी सांगतो, सगळ्यात जास्त बोलका कोण आहे? वेद आहे, वेद आहे की नाही? वेद भगवान परमात्म्याची स्तुती त्याने 4 वेदामध्ये केली, पण स्तुती करता करता तोही थकला आहे की नाही? वेद जाणो गेला तो पुढे मौनावला. लक्षात घ्या, वेदालाही देवाची स्तुती करता आली नाही. किंवा तुम्ही आम्ही नेहमी म्हणतो ना, वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदालाही कळला नाही. किंवा त्या ठिकाणी एकाने वर्णन केलं ना, काय सांगू सखरे बाई वेदशास्त्र अगम्य पाही, वेदशास्त्र अगम्य पाही, अगमनिक मान काही, अगमनिक मान कळे काहे, मन
वेदशास्त्र अगम्य पायी आगमा निगमा न कळे काही देवाचं त्यालाही कळता आलं नाही असं म्हणायचं. याहीपेक्षा इको कमी करा माऊली इकडे पहा माझ्याकडे. हा इकडे लक्ष द्यायचं मेन ऑपरेटरने इकडे तिकडे पाहायचं नाही. विठ्ठला अजून एक जास्त बोलका आहे तो मला माहितीये. ज्याच्या डोक्यावर हे पृथ्वी माता आहे तो अत्यंत बोलका आहे. कोण आहे? भगवान शेष नारायण. लय बोलका आहे तो. त्यांनी देवाची स्तुती करण्याकरता एकदा प्रारंभ केला. इतकी स्तुती करायला लागला, इतकी स्तुती करायला लागला, स्तुती करता एका जीवाचे 100 तुकडे झाले. किती? तरी त्याचं देवाचं वर्णन पूर्ण करता आलं नाही. एका गवनीमध्ये वर्णन आहे काय? शेष शिनला झाल्या सहस्र जिभा जिभा देव का हो विटेवरी उभा पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या सहस्र जिभा जिभा देव का हो विटेवरी उभा. त्याचंही करणं त्याचं वर्णन झालं नाही. मग वर्णन कोण करणार? अरे तुम्ही आम्ही वर्णन कोण करणार आहे असं म्हणतं की समुद्राची शाही केली आणि मेरू पर्वताची लेखणी केली आणि देवाचं वर्णन लिहिण्याकरता एखाद्या अंगणवाडीची मास्तरीन बसवली. बरोबर आहे ना? नाही. अरे साक्षात लक्ष्मी माता जरी बसवली तरी त्याचं वर्णन पूर्ण होणार नाही होणार. मग तुम्ही आम्ही करायचंच नाही का त्याचं वर्णन? महाराज म्हणतात त्याचं चरित्राचं वर्णन करायचं. पण यथा भक्ती यथा शक्ती तथा भक्ती. जेवढी आमची शक्ती आहे तेवढी तुम्ही आम्ही भक्ती केली पाहिजे. महाराज म्हणतात त्याचं चरित्र उच्चारण करायचंय. विठ्ठला चरित्र कोणतं उच्चारण करायचं? ऐका, भगवान कृष्ण परमात्मा अवताराला येण्याच्या अगोदर पासून चरित्र आहे. नामदेव महाराजांना विचारा. नामदेव महाराज म्हणतात ज्या वेळेस या मृत्यू लोकामध्ये ब्राह्मणांना त्रास होत होता, ऋषी मुनींना त्रास होत होता, अधर्म वाढायला लागला, राक्षस लोक साधू संतांना त्रास द्यायला लागले, दुष्ट वृत्तीचे लोक साधू संतांना त्रास द्यायला लागले, यज्ञ मोडायला लागले, कीर्तन बंद पाडायला लागले. त्यावेळेस ही पृथ्वी माता गायीचं वासराचं रूप धारण करून सत्य लोकात गेली ब्रह्मदेवाकडं. आणि ब्रह्मदेवाकडं दोन्ही डोळ्याने अश्रू डाळीत ब्रह्मदेवाला विनंती करायला लागली. ब्रह्मदेवा, आता माझ्या पाठीवर या पाप्यांचा भार सहन होत नाही. तुम्हाला सांगतो या पृथ्वी मातेला भार सगळ्यात जास्त कोणाचा आहे? कोणाचा आहे बाबा? काहीच बोलत नाही. काय तुम्ही नाश्ता करून आले नाही का? मसाला भात खाल्ला नाही? या पृथ्वीला भार सगळ्यात जास्त पाप्याचा आहे, पाप्याचा. कारण पृथ्वी माता ही वास्तविकता क्षमाशील म्हणतात तिला. काय? ती प्रत्येकाला क्षमा करणारी आहे. तिला अनेक नाव आहेत. काही ठिकाणी धरणी सुद्धा म्हणतात. म्हणता की नाही? म्हणून म्हणता ना. बघा तुम्ही, थोडसा पाऊस येऊ द्या, त्या पृथ्वीचा वास सुद्धा सुगंध येतो का नाही? थोडा पाऊस पडल्यावर. म्हणून तिचं अजून एक नाव आहे गंधवती. आहे की नाही? तिच्यापासून सुगंध सोडते ती. अरे आपण दिवसभर तिच्यावर पायाची चप्पल घालून चालतो, थुंकतो, मल विसर्जन करतो का नाही? कधी पृथ्वी मातेनं आपल्याला म्हणलं तुमच्यापासून वज झालंय? नाही. तिला याचं वजच होत नाही. म्हणून आपण सकाळी उठल्या लक्ष्मी मातेला एकदा पृथ्वी मातेला हात लावा आणि हात जोडून फक्त एवढं म्हणा. काय? कराग्रे वसते लक्ष्मी. आहे की नाही? किंवा असं म्हणलं गेलंय विठ्ठला विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. लक्षात घ्या माते, मी दिवसभर तुझ्यावर पायात चप्पल घालून चालणारे, थुंकणात प्रसंग पडला तर, पण मला तू क्षमा
कर, कारण ही पृथ्वी माता क्षमाशील आहे. ती गेली आणि ब्रह्मदेवाचं आपलं कारण मानली. ब्रह्मदेवाने इंद्रदेवाला सगळे देव देवता घेतले आणि क्षीरसागरात गेले. भगवान विष्णू परमात्मा शेषावर पडलेले होते. लक्ष्मी माता पायाची सेवा करत होती आणि सगळ्यांनी भगवान परमात्म्याची विनंती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा. भगवान विष्णू परमात्म्याने नेत्र कमळ उघडले, डोळे उघडले आणि पाहिलं ब्रह्मदेवा कस काही येणं केलं. सांगितलंय पृथ्वी गाईचं रूप धारण करून आले. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाय सांगत असे दिदला असे त्रास ऋषी मुनी सर्व. ऐका इकडे बघा, हा कालाच काळ्यामध्ये सगळंच पाहावं लागतं आहे की नाही. कोणी उठलं, कोणी गेलं, कोणी इकडे बोलतंय, कोणी त्याला म्हणतात काला. विठ्ठल किती जीव ओरडून सांगा म्हणा, एखादी उठलं की सगळेजण त्याच्याकडे पाहिल्याशिवाय आता ते नवीन असतात काय गावातलेच असतात ते. तो ना पाहता कीर्तन झाल्यावर त्याच्या घरी जाऊन पुन्हा समाजातून कोणी पाहण्याचा प्रयत्न करू नका. कीर्तनाची काय सांगत होतो मी दादा, काय सांगत होतो? गेलं. जी लाईन चालू असते ती तुटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल ब्रह्मदेवाने सांगितलं भगवान ही पृथ्वी माता आपलं गाराणं सांगायला आली की या पृथ्वीवर खूप त्रास आहे. मग तेव्हापासून सांगितलं जा तुम्ही आपापल्या स्थळाला. मी काय तर आता थोड्याच दिवसांनी अवतार घेणार आहे पृथ्वीवर. एवढं म्हणल्यावर सगळ्यांनी जय जयकार केला, आपापल्या स्थळाला निघून गेले. आणि तेव्हा मग शेषाला सांगितलं, शेषा प्रति बोले लक्ष्मीचा वर ओ चला अवतार शेषाला सांगितलं चला आपण अवतार घेऊ. शेषनारायण म्हणला आपल्याकडनं ते जमत नाही. म्हणजे का, मागच्या अवतारात तुमच्या बरोबर आलो पण 14 वर्ष उपवासी मेलो. बरोबर आहे ना? कोण होते मागच्या जन्मामध्ये? लक्ष्मण होते. आणि तुम्ही तुमची बायको बरोबर घेतली आणि माझी पत्नी कुठे होती? घरी होती ना. लक्ष्मणाची पत्नी कोण? उर्मिला घरी होती. सांगितलं प्रभू कारण याचं कारण आहे ना, कारण तुम्ही मोठे होते, तुमचं मला सगळं ऐकावं लागत होतं, त्याच्याकरता आपण अवतारच घेत नाही. देवाने ओळखलं याच्या मनात काय. देव फार हुशार आहे. देवाने ओळखलं ठीक आहे शेषा, अरे या जन्मात तू मोठा हो, तुझं मी जे जे सांगेल ते मी ऐकेल. हा म्हणले असं असलं तर काही हरकत नाही. देवाने विचार तू तो मोठा तर हो, सगळं करणं कोणाच्या हातात आहे? पट्ट्याच्या हातात आहे. की नाही? मोठा झाला कारण भगवान कृष्ण परमात्म्याचा बलराम दादा मोठे भाऊ होते. त्यांच्या हातात काय शस्त्र होतं? नागर होता. एकच नाही, नागर टाकला तर कितीतरी दुष्टांचा नायनाट करणारे होते. तुम्हाला प्रसंग माहिती आहे, 1 मिनिटात सांगतो. बघा तुम्ही, ज्यावेळेस बलराम दादा कृष्ण परमात्मा यांची भगिनी, तिचं नाव काय सांगा तुम्ही? ऐकता नाही मी कीर्तन? सुभद्रा. आहे का नाही? सुभद्रा. ज्यावेळेस बलराम दादा म्हणले कृष्णा आपली दीदी आपल्या ताईला मी योग्य वर पाहिलाय. म्हणले कोण? हा पाहिलाय. म्हणले आहे कौरवांकडे. देवाने लगेच म्हणा कौरवांकडं. आणि नेमकं सुभद्राचं आणि अर्जुनाचं प्रेम होतं. कुठेतरी त्यांनी दोघांनी एकमेकाला बघितलं होतं. आणि देव तर आपल्या अर्जुनाला इतका सखा समजत, इतका सखा समजत, अगदी जीवलग समजत. भक्तही होता अर्जुन आणि सखा मित्रही होता. देवाने सांगितलं कृष्णाने दादा मला असं वाटतं त्यांना द्यायपेक्षा आपली भगिनी अर्जुनाला. अर्जुनाला अजिबात नाव काढायचं नाही त्या अर्जुनाचं. देवाने विचार केला आता मोठा आहे, आपल्याला ऐकावं लागेल. ऐक नाही काय करा. एक दिवस देवाने युक्ती लढवली. अर्जुनाला सांगितले बघ थोड्या दिवसात काहीतरी माझी बहीण चालली जाईल तिकडं, तुला सुभद्रा पाहिजे ना. म्हणले हो, एक काम कर, आमच्या गावाच्या राज्याच्या बाजूला एक नदी आहे, त्या नदीहून सगळ्या बाया पाणी पिण्याकरता किंवा कपडे धुण्याकरता नदीवर येतात.
तर तू एक काम कर, त्या ठिकाणी साधूचं रूप धारण कर. त्याने भव्य वस्त्र धारण केले, डुप्लिकेट दाढी लावली. काही काही टकले लोक लावतात की नाही आता, आहे की नाही? ज्यांचं टकलं पडेल ते असे टोप घालता पहा तुम्ही. एका ठिकाणी तर पंक्तीमध्ये 7-8 बसले ते टकले टकले जेवायला आमच्या समोर. बरोबर आहे का मामा? हा. सांगायचा अर्थ डुप्लिकेट दाढी लावली आणि गंध भस्म लावला, ओरिजिनल साधू दिसायला लागले. आणि त्या नदी जिथं वाहते, जिथं बाया पाणी भरण्याकरता पिण्याचं किंवा धुणं धुण्याकरता जातात, त्याच्या आली इंद्रप्रभाव, जणू काही एखादी अप्सरा. मी नाही सांगत, नामदेव महाराजांना विचारा. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. देवांगना म्हणजे अप्सरा, जणू काही स्वर्गातली अप्सराच उतरली, इतकी सुंदर होती. आणि मग तिने सांगितलं, यशोदे मला ओळखलं नाही? अगं मी तुझी बहीणच ना, तुझा जन्म झाला आणि माझं लग्न. बापरे, आहे की नाही? अगं माझा नवरा इतका खटाळ, सासू देईपेक्षा कठीण. तिने पुन्हा येऊच दिलं नाही, पण मी आता भांडणं करून आले. माझ्या बहिणीला मुलगा झाला, मी बघायला जाणार. कारण त्यावेळेचे सासून नवरा सासरा फार कठीण, फार कठीण. सासू माझी रागीट भारी, सासू माझी रागीट भारी, पती आहे पानखोर, पती आहे पानखोर. सासू सासरे दोन्ही भांडखोर आहेत. आणि मग भेटल जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे, पुरं घेऊन कस काय जाईल. आणि मग यात काय हरकत नाही. सांग कुठे कृष्ण परमात्मा? त्याला आताच नाणून मी पाण्यात घातलंय. मी आणते पाणी. काहीतरी गेले आतमध्ये. तिने विचार केला, हे गेले पण आपण या आपल्या कामाकरता आलोय, ते काम आपण पूर्ण केलं पाहिजे. ती पटकन उठली. देवाने विचार केला, बवणीचं गिरायकी, हे तसं जाऊ द्यायचं नाही. पुतना म्हणजे पहिली राक्षसी मारायला आली देवाला. देव कस काय सोडेल तिला? देवाने पाय झटकले पाण्यामध्ये. का ग खोटं बोलतेस? उठली आणि कन्हैयाला घेतलं आपल्या मांडीवर घेऊन बसली. बवणीचं गिराईक. बवणी कशाला म्हणता? बवणीच म्हणता का? आमच्याकडे बवणी म्हणता, पण मी सोलापूरमध्ये आम्ही कार्यक्रमाला जातो ना, तिकडे भवानी म्हणता. काय म्हणता? भवानीचं गिराईक. भवानी म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे पैसा, पहिल्यांदा येणारा पैसा. ते आपल्याला त्याला काय म्हणतो आपण? बवणी म्हणतो. ती बवणी नाही, भवानी येते. कोण आहे? भवानी म्हणजे लक्ष्मी, पण आपला अपभ्रंश आहे बवणी. काही काही लोक म्हणता का नाही, काही काही म्हातारे विचारा, तुम्ही गेलते का वणीच्या द्याला? मग 74 शिंगीला आम्ही जाऊन आलो. कोणती शिंगी म्हणता का नाही काही लोक? तुमच्याकडे म्हणता का नाही 74 शिंगी? तिचा खरं नाव काय? सप्तशृंगी. जिला 7 हात आहे तिला म्हणतात सप्तशृंगी. तसं 74 शिंगी. आणि तुम्ही पहा, शेगावचं पहिलं नाव काय होतं? शेगावचं नाव बरोबर शिवगाव होतं. कारण आजही गजानन महाराजच्या समाधी मंदिराच्या पाठीमागे नाल्याच्या पलीकडून भास्कर मोठेंचं महादेवाचं मंदिर आहे की नाही? त्यांनी भास्कर मोठेंनी त्याचा जीर्णोद्धार केला, म्हणून त्याचं नाव त्याला पडून गेलं त्या मंदिराला. महादेवाचं मंदिर कोणाचं? तर भास्कर मोठेंचं. ते शिवाचं मंदिर होतं पुरातन, म्हणून त्या गावाचं नाव शिवगाव होतं. पण लोकांनी शिवगाव शेगाव शेगाव करून टाकलं. त्याचा अपभ्रंश काय झालं? शेगाव झालं. म्हणून लोक काही नीट नावं घेत नाही. एखाद्याचं त्या नाव जर निवृत्ती असलं त्याला काय म्हणतात? आहे की नाही? एखाद्याचं राम असलं तर काय म्हणतात? माझं काही राम आहे. नीट नावं घेत लोक नावच घेत नाही नीट. त्याचा काही दिवसांना अपभ्रंश होतो. सांगायचा अर्थ असा की भवनीचं गिराईक आहे. भवनीचं तुमच्या भाषेत जाऊ द्या, भवानीचं गिराईक आहे. आणि मग देवाने काय तर विचार केला, काय करावं डोळ्यात. तिने आपलं चोळीवरती केली आणि कन्हैयाच्या मुखामध्ये आपलं स्तन दिलं.
देवाने डोळे लावून घेतले. घाबरले होते देव? ऐका, घाबरले नाही, पण देवाने विचार केला आता हलाल नावाचं विष प्यायची वेळ आपल्यावर आली. आपल्या अगोदर कोणी पिलं होतं का म्हणून विचार करायला लागले. कोणी पिलं होतं? महादेवाने पिलं होतं. महादेवाला मनातल्या मनात विनंती, भगवान तुम्ही अगोदर पिलंय, पण आज माझ्यावर वेळ आली, माझा सांभाळून घ्या मला. दुसरा भाग असा आहे, देवाला बवणीचं गिऱ्हाईक आहे आणि ती स्त्री म्हणून आली बाई. बाईला मारावं का न मारावं याच्याकरता विचार करायला लागले. राम अवतारात मी कोणाला पहिले मारलंय? कोणाला मारलंय? त्राटिका. कोणाला मारलंय? विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता गेले होते ना, पहिले त्राटिका मारली. विचार केला, अरे त्राटिका मारली त्या अवतारात, या अवतारातही बाई झाली आहे की नाही, हिला मारलं तर काय हरकत, असे अनेक विचार करेल. आणि मग दाची मोटर जसं पाणी ओढते ना, तसं देवाने तिचं स्तनातलं विष प्राशन करण्याकरता सुरुवात केली. ती विचार करायला लागली, आतापर्यंत प्रत्येक मुलं पटापट मरत होती, हे तर ओढायलाच लागलं अजून काय भानगडे. पूर्ण विष प्राशन केलं, त्याच्या पाठीमागे दूधही प्राशन केलं, त्याच्या पाठीमागे पंचप्राणही ओढायला लागली. सोडत नव्हते कन्हैयाने घट पकडून घेतलं, सोडतच नाही. आणि मग ती मुंच येते, कृष्णा सोड सोड सोड. तो मनातल्या मनात म्हणतो, बाई मी अगोदरच कोणाला धरत नाही, आणि एकदाच धरलं मग मी सोडत नाही. ती उठली, कासावी जीव व्हायला लागला, दाराच्या बाहेर गेली, गोकुळाच्या बाहेर गेली. राक्षस लोक मरताना खरं रूप प्रकट करत होते. दार दिशी खाली पडली, पंचप्राण निघून गेले. असं म्हणतात नंदराजे मथुरेचा कर भरून तिकून येत होते, त्यांचा रस्ता आडवा झाला ना, आता तर कोणी काही बायांनी सांगितलं, कृष्णा आपल्या यशोदे नवसा सायसाने लोकांना पोरं होत नाही, तुला देवाने सुंदर कन्हैया दिला, त्याचाही तू रक्षण करू शकते, बघ तो कन्हैया कुठे, त्या राक्षसींच्या छातीवर आहे. आणि मग शिडीला शिडी लावली, त्याच्यावर चढले आणि मग कन्हैयाला खाली काढलं. मग त्याच्या अंगावरून मिरच्या उतर, केसा, त्याच्या अंगावर माझ्या कन्हैया घाबरला असेल, तो घाबरेल का? तो सगळ्यांचा बाप आहे की नाही. आपण इकडं त्या पुतणेला मारलं ना, पुतणेला एवढं मोठा डोंगर झालता तिचा मोठा योजनभर, तर त्यात एवढं जाळता येत नाही म्हणून तिचे तुकडे केली नंदराजांनी, काही गोपाळसर मिळून. आणि मग तिचा अंत्यविधी केला, अग्निदाग दिला. ऐका, तिच्या अंगाचा दुर्गंध आला नाही, तिच्या अंगाचा सुगंध आला. मी तुम्हाला विचारतो, प्रेत पेटवल्यानंतर कसा वास येतो? दादा कसा येतो? तुम्ही घेतला? येतो, तो नाही घेतला तरी येतो. करपट वास येतो, करपट आहे की नाही. पण हिचा सुगंध गोकुळातून मथुरेमध्ये दरवळायला लागला. याचं कारण काय माहिती तुम्हाला? अरे जिच्या शरीराला त्रैलोक्याच्या मालकाचा स्पर्श झाला, तिच्या अंगाचा दुर्गंध येईल का? नाही. ऐका, आणि मग असं म्हणलं जातं, ती मागच्या जन्मामध्ये तिने इच्छा केली होती, रामा मला असं वाटतं तुला स्तनपान करावं. पण रामाने सांगितलं, बाई या जन्मात मी एक पत्नी एक वसनी सगळे एक होते, या जन्मात तर मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. माझी आई तीन आहे, पण एक माझी आई कौशल्य आहे, ऐका ना, तिचं स्तनपान मी केलंय, पण पुढच्या जन्मात तुझी इच्छा मात्र पूर्ण करेल म्हणजे करेल. मग ती राक्षसींच्या रूपानं आली, पण देवाने तिचा उद्धार केला. मी नाही सांगत, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मध्ये त्याचं वर्णन करतात. तुआ संकादेची माने सायुज्य सौरसु दिदला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारू आली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे जी तुला विष घालून स्तनामध्ये मारण्याकरता आली, तिला तू साहित्य नावाचा मुक्ती प्रदान केली, एवढा तुझा अधिकार आहे. विठ्ठल परमात्मा वाढायला लागले, वाढता गुडघ्यानं रांगायला लागले. लक्षात घ्या, तळवे तळ हात टेकी, तळवे तळ हात टेकी, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत. तळवे तळ हात टेकी, तळवे तळ हात टेकी, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत.
असताना सुद्धा तो कन्हैया फार सुंदर दिसतो. आज आपण लड्डू गोपालाचा मूर्ती ज्यावेळेस घेतो ना, तो किती सुंदर दिसतो बघा तुम्ही. मथुरेमध्ये भेटता बा छोटे छोटे मोठे 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 लड्डू गोपाल, डाव्या गुडघ्यावर आणि एका पायावर. त्यांना जर कन्हैयाला जर कपडे घातले, वेशभूषा केली, इतकं सुंदर दिसतो, इतकं सुंदर दिसतो. अरे देवच सुंदर आहे. आणि तुम्ही आम्ही पहा बरं किती सुंदर आहे. आरशात पहा तुम्ही आम्ही, उठल्या उठल्या पाहू नका झोपेतून, नाही की नाही. काही काही लहान मुलं पहा तुम्ही, आई ज्यावेळेस त्याला पावडर वगैरे लावते, भांगपट्टी करते, किती सुंदर दिसतात मुलं. तुम्ही आम्ही सुंदर दिसतो. जिसने तुझे बनाया सुंदर बना बना कर, पुढे म्हणू, तू मामाला बनवणारा तो भगवान पर, जिसकी रचना रचने वाले वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर हो. तो भगवान परमात्मा सुंदर आहे. त्या जया किशोरीने एका गीतामध्ये गायले ना, एक तो तेरे ओठ पतले दूसरा लाली लगी, एक तो तेरे ओठ पतले दूसरा लाली लगी, तीसरा तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया, सावळे सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, काली कमली वाला मेरा यार है मेरे. लक्षात घ्या, असा तो भगवान परमात्मा रांगा लागला, रांगता रांगता चालायला लागला, चालता चालता गल्लीत उतरला. गल्लीत उतरल्यानंतर मग कृष्ण परमात्म्याचे सवंगडी तयार झाली. ते काय लय चांगले होते सवंगडी. कोणाची ढेरी मोठी, कोणी बोबड बोलत होतो, कोणी हेटकं चालत होतं. पण ऐका, ते कसे का असेना, त्यांच्या मनातला भाव मात्र देवाबद्दल सरळ होता. शरीर कसंही असू द्या, शरीराचं घेऊ नका, पण अंतकरणातलं प्रेम देवाजवळ सरळ असलं पाहिजे. चोकोबाराने वर्णन केलं ना, उस डोंगा परी रस नये डोंगा, काय फुललासी वरली या रंगा. ऐक नाही, ऊस वाकडा तिकडा आहे, पण रस कसा आहे, गोड आहे. शरीर कसंही असू द्या, पण भाव मात्र देवाबद्दल कसा आहे, अगदी शुद्ध आहे. अरे लक्षात घ्या. आणि सगळे काय तर सगळ्यांनी कृष्ण परमात्म्याला राजा बनवलं. आणि कृष्णा तू जसं सांगशील तसं. मग त्यांनी सांगितलं, का रे तुम्हाला काही खायला भेटत नाही का. मला कृष्णा काहीच नाही. मग चोऱ्या करायला लागले, दही दूध लोणी चोरी. ऐक नाही, आता खऱ्या अर्थाने देव चोरी करणारा आहे का, देव चोर आहे का, खरं सांगा. मग हे कसं म्हणतात, भगवान परमात्मा चोरी करत होता, खोटं आहे काय. जाऊ द्या, पंढरपूरच्या जनाबाईला विचारा, ती काय म्हणते, दरिला दरिला पंढरीचा दरिला दरिला पंढरीचा लोण्याची चोरी करत होता, दही दुधाची चोरी करत होता. कारण लोणी म्हणलं की हे वरून वरून पांढरं असतं, खालून काळा असतं. बरोबर आहे ना, हवंच म्हणता तरी. अरे लोणी चौ बाजूने कसं असतं, पांढरं असतं. पण ऐका, अगदी अगदी मुलायम असतं ते हातात घेतलं तर. तसं सज्जनाचं, भाविक भक्तांचं, वारकऱ्यांचं चित्त कसं असतं, अगदी मऊ असतं. आणि त्या चित्ताचे हरण करणारा तो भगवान कन्हैया आहे. म्हणून म्हणलंय ते चित्ताला लोण्याची उपमा दिलेली आहे.
मृदु सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित तुका मने सांगू किती तोची भगवंताची मूर्ती जे का रंजले गांजले दासी मने जो भगवान परमात्मा चोरी करायला लागले आणि मग काही गवळणी चोरी दही दूध घेऊच देत नव्हते घरातलं. सांगितलं काय तुमच्या माया तुम्हाला देते काही? सांगितलं आम्हाला सगळं दही दूध लोणी मथुरेला जातं आणि फक्त मिळतं आम्हाला ताक. आता ते ताकही काय लिटर झालं भाऊ तुमच्या बुलढाण्यात? 30 रुपये. हे ताक पहिले फेकत होते आहे का नाही? लक्षात घ्या तेही आता किंमत झाली त्याची. सांगितलं ताक मिळतं कृष्णा. अरे आपण गाई चरायचं, आपण धारा काढायच्या, आपण शेणकूट करायचं आणि ताकदवान त्या मथुरेच्या लोकांना बनवायचं. आजपासून आपण गोकुळातून दही दूध लोणी जाऊ द्यायचं नाही. ज्या रस्त्याने गवळणी निघतात त्या रस्त्याला आडवे झाले आणि मग गवळणी म्हणे कृष्णा जाऊ दे रे, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला. उशीर झाला बाजाराला नंदलाला रे हो. असं म्हणायचं की दही दूध लोणी चोरी करायच्या घरात जाऊन. कृष्ण परमात्मा कधी कधी नाही चोरी करू दिली तर बळजबरी जायचं आणि तिला दिसणार नाही अशा अवस्थेमध्ये काय तर चोरी करून यायचं. भगवान परमात्मा चोरी करायला लागले दही दुधाची. पण गवळणी मात्र गारानं घेऊन यशोदेकडे जायला लागल्या. गारानं नेण्याचं निमित्त होतं पण कन्हैयाचं दर्शन घेण्याचं अगदी महत्वाचं होतं. आणि यशोदेला सांगायचे ऐक यशोदे बाई ग तुझ्या हरीला सांग काही बाई ग तुझ्या हरीला सांग काही यशोदे ग तुला येईल राग तुझ्या कानाला काहीतरी सांग गे यशोदे ग तुला येईल राग. यशोदेला मात्र खरं वाटतच नव्हतं. यशोदा म्हणते 5 वर्षाचे माझे बाळ अंगणिक माझा खेळ 5 वर्षाचे माझे बाळ काल गज घेतार गे सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळच्या नारी. शेवटी यशोदा ऐकत नाही. मग हे चालतच राहिलं. शेवटी असं म्हणलं जातं की भगवान कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी गायी चारल्या. काही दिवसांनी काय तर असं बरेच वर्ष झाले आणि मग एक दिवस कंसाची स्थिती मात्र बेचैन होती तिकडे. कंसाने आक्रोजीला पाठवलं जा तुम्ही देवाचे भक्त आहेत ना नंद राजाच्या मुलांना घेऊन या उत्सवाच्या निमित्ताने मथुरेत. मग आपण त्याचा नायनाट काटा काढू. कारण त्याला माहित होतं 8वा काय कोण कृष्ण. हा 8वा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान. असं म्हणलं तर आक्रोशच्या मनाला ते फार दुःख झालं. मी एक छोट्याशा बालकाला राक्षसाच्या हातात नेऊन देतोय पण पुन्हा विवेक जागृत व्हायचा. अरे त्याचा अवतार तर यालाच मारण्याकरता असेल ना जाणो. चला निघाले. मनामध्ये चिंतन चालू गेले आणि तिथं गेल्यानंतर नंदराज दारात रथ थांबवला. आत नंदराजा होते. या 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 आक्रोजी या. बसवलं. गोड पाणी केलं पाणी दिलं. कस काय नाही केलं सांगितलं काही नाही. आमच्या राजांचा आदेश आहे तुमच्या मुलांना आम्ही मथुरेमध्ये उत्सव पाहण्याकरता घेऊन जात आहोत. आग्राचं आमंत्रण दिलंय घेऊन जा ना. यशोदेला आतून यशोदेला ऐकलं पण यशोदेला मन मात्र दुःखी झाला आहे का.
यशोदा म्हणते माझ्या कन्हैयाला मी जाऊ देणार नाही. शेवटी नवऱ्याला बोलवून घेतलं आतल्या घरात, किचन रूम मध्ये, स्वयंपाक रूम मध्ये. सांगितलं तुम्ही वेडे आहेत काय, मथुरेला आणि आपल्या कन्हैयाला मी अजिबात जाऊ देणार नाही. ती म्हणली तू वेडी आहेस का? अगं बोलवलंय कोणी? मथुरेच्या राजाने बोलवलंय. माना सन्मानाने पाठवलं तर बरं, नाहीतर त्याचा असा देशील त्याला रथाला बांधून आणा. काय करशील? जाऊ दे. अंतकरण जड झालं. पाठीमागून काही बाया आल्या. त्या बायाने विचारलं यशोदे यशोदे दारी रथ कोणाचा आहे आणि कोण आलंय, काय झालंय? तिने जड अंतकरणाने सांगितलं यशोदेने, बोले नंदाची पट्टराणी सद्गतीत होव मी मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी विवळ झाले मन हे वचन ऐकोनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. दुःखी झाल्या गवळणी म्हणे आम्ही आमच्या कड्यात जाऊ देणार. जेवण वगैरे झालं आणि दुपारच्या पायात ज्यावेळेस रथात नवीन कपडे परिधान केले नंतर कन्हैया आणि बलराम दादा रथात बसणार. तोपर्यंत नंदराजा दरबारात काय तर बाहेर अंगणामध्ये हे गर्दी गोपाळांची आणि काही गवळणींची. काही गवळणींनी लगाम धरले घोड्याचे, काही गवळणी रथाच्या पुढे आडव्या झोपल्या, काही गवळणींनी कधी रथाचे चाक धरले, काही गवळणींनी रथाच्या चाकाच्या समोर आडव्या झोपल्या. सांगला अक्रूरजी आमच्या कन्हैयाला न्यायचं असेल तर अगोदर आम्हाला मरू द्या आणि नंतर कन्हैयाला घेऊन जा. तुम्ही कन्हैयाला नेताय ना, अरे गोकुळामधला कृष्ण कन्हैया काना आमचा प्राण आहे प्राण. जर गोकुळातला प्राणच गेला तर गोकुळामध्ये शिल्लक काय उरलंय सांगा. जा तुम्ही आमचा प्राण घ्या. अक्रूरजीच्या मनात अंतकरण मन बोलत होतं. अक्रूरजी म्हणे मनाला म्हणायला लागले, म्हणा अरे हे सगळं मला कळतंय पण मी करू काय? मी ज्याची चाकरी करतोय त्याचं मला नीट काम करावं लागेल. माझ्या राजाने सांगलेला आदेश पाळावा लागेल. त्यांनी सांगितलं अगं जाऊ द्या ना, लगेच येईल का ना परत? भले नाही नाही अगोदर आमच्या व्रत हाकला. काय करावं? इतक्या रडायला लागल्या, इतक्या रडायला लागल्या त्या आमच्या कन्हैयाला आम्ही जाऊ देणार नाही, आमच्या कन्हैयाला जाऊ देणार नाही. काय काय तर कृष्ण परमात्मा रथात बसले आणि मग हातामध्ये लगाम घेऊन अक्रूरजी बसले, पाठीमागे गोपाळ आहेत आणि अशा वेळेस त्या आडव्या झोपल्या, कोणी लगाम धरलं, कोणी रथाचे चाकर धरले. त्यावेळेस त्या गवळी म्हणला अक्रूरा आम्ही इतकी तुम्हाला कया वया करतोय, दिनवाणीनं बोलतोय तरी तुम्हाला थोडी देखील दया येत नाही. अरे तुमच्यासारखा निर्दयी माणूस आम्ही अजून बघितला नाही. अक्रूरा कशाला गोकुळात आलास? शेवटी
शेवटी अक्रूर मनात म्हणतो, बाई तुमचं म्हणणं 100% खरे, मनातल्या मनात म्हणतो, पण मी काय करू, मी पराधीन आहे. सांगितलं वा बाजू, तरी ऐकत नाही. शेवटी काही गवळी म्हणायला लागल्या, विनंती हात जोडून रथापुढून हात जोडताय काही गवळणी. आणि अक्रूरजी, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान. आम्ही तुमच्या पाया पडतो, पण आमच्या कन्हैयाला नका हो नका. कारण आमच्या कन्हैया म्हणजे गोकुळाचा प्राण आहे, प्राण. एकदा तुम्ही आमचा प्राण घेऊन जा, नंतर कन्हैयाला द्या. तुम्हाला माहितीये गोकुळ कोणत्या परिस्थितीमध्ये वर्णन केलंय. गोकुळ सारे उदास झाले, गोकुळ सारे उदास झाले, अक्रूरजी मग तिथून शेवटी झटका मारला. कारण देवाने सांगितलं, काका रथ लवकर हाकला. तुम्ही जर रथ हाकला नाही, यांच्या अश्रुधारा जर आडव्या झाल्या रथाला, आपण कधीच मथुरेत जाऊ शकत. हाकला तसे घोडे उधळले, रथ निघाला. दोन्ही बाजूला झाल्या, रथ निघाला. देव बोले अक्रूरासी, वेगी हाकी रथासी, या गोपीच्या शोकासी न पाये मजसी. एका जनार्दनी रथ गेला निघोनी. गावाच्या बाहेर काही अंतरावर गेला. तिथे एक बाई एका झाडाजवळ बसलेली होती, पण तिच्या मुखामध्ये चिंतन चालू होतं. कोण होती ती बाई? बरोबर, कोण होती? राधा. राधा होती. तिच्यात मुखात चिंतन, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, एकमात्र स्वामी सखा हमारे, एकमात्र स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. चिंतन झालं तिच्यामुळे. काका रथ थांबा. रथ थांबवला. कन्हैया स्वतः खाली उतरले, त्या बाईजवळ गेले आणि बाईच्या जवळ जाऊन सांगितलं, राधे काय रडतीस? तुझ्या डोळ्याला, दोन्ही डोळ्याला धारा का आल्या? सांगितलं, मी नाही रडत. अगं तुझे डोळे सांगतात बघ, पाणी किती आलं तुझ्या डोळ्याला, अश्रू का वाहतेस? सांगितलं, देवा नाही रे, नाही रडत. खोटं बोलू नको देवा, तुला जसं काही माहितीच नाही. अख्खं गोकुळ रडतंय, त्याच्यामुळं मी सुद्धा रडतो. डोळे माझे पाणी सोडतायत. अरे गोकुळ रडते यात नवल नाही, गोकुळातल्या गाई वासर सुद्धा तुझ्या करता रडताय रे. गाई वासरे हंबरडा फोडीती, हरणी धेनु समा. बोर तर झाले तुम्ही? बोर झाले का?
आवरू का नाही तर माझं चालू राहील तुम्ही टुकू टुकू विठ्ठला देवा. अरे नाही, तुझ्या वियोगात इतकं दुःख आहे काय सांगा. कारण तुम्हाला सांगू, वियोगातलं एक स्वतंत्र प्रकरण श्रीमद भागवतात आलेले, भागवत महापुराणामध्ये कोणतं गोपी गीत. जयति तेधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वत. पूर्ण ऐकूया. मग सांगितलं राधा रडू नकोस. स्वतः देवाने डोळे अश्रू पुसले गालावरचे. सांगितलं रडू नकोस ग. सांगितलं कृष्णा अरे माझे डोळे ऐकत नाही. असं का ऐकत नाही देवा. माझे डोळे का पाणी सोडतात या राधेचे हे तुला नाही कळणार. म्हणजे कस काय. तू राधा होऊन बघ मग तुला समजेल की राधा का रडते. एक बार तो राधा बन कर देखो मेरी सावरिया राधा यू रो रो कहे. का रडते राधा तुला माहित नाही रे देवा. क्या होते हैं आंसू क्या पीड़ा होती है क्यों दर्द उठता है क्यों आंखें रोती है. एक बार तो आंसू बहा कर देखो मेरे सावरिया राधा यू रो रो कहे ओ राधा यू रो रो. देव गालातल्या गालात असले. देवाने सांगितलं राधे गप्प बस. म्हणजे का मला माहितीये तू गारतेस. आता तू इथं राहशील मी आता तिकडं जाईल. पण तुला माहितीये का ग आपण इथं राहण्याकरता आलोय का. आपल्याला अजून भरपूर पुढं काम करायचंय. त्याचं वर्णन आपण दुसऱ्या चरणात. वाणी तुझे वर्णन गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. महाराज म्हणतात हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे बहुत करणे. राधे अगं पुढे कंसाचा वध करणे मोठमोठ्यांचा काय निपात करणे साधूचं रक्षण करणे. आपण इथं राहण्याकरता आलो नाही. इथलं बस झाला. आता भगवान गोकुळातून जसे गेले तसे परत आले नाही. गोकुळात आले परत. लक्षात. कारण यशोदे इतका रडत होते तरी यशोदेचं फक्त आठवण करत होती. ऐका ना. आणि मग पुढे असं वर्णन केलंय भगवान परमात्मा हा अवतार फक्त धर्माची संस्थापना करण्याकरता घेतला. हे तुका म्हणे धर्म संस्थापने केले नारायणी अवतार आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार एवढ्या करता घेतला. साधूंचं रक्षण दुष्टांचं निर्दय. म्हणून महाराज बाळक्रीडेच्या अभंगात म्हणतात माझी वाणी तुझे वर्णन गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा. तुम्ही म्हणता या अभंगात हे प्रमाण नाहीये पण बाळक्रीडेमध्ये जेवढे अभंग असेल तेवढ्यांचं ध्रुपद एकच आहे. कोणतं माझी वाणी तुझे. जसं हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा प्रत्येक अभंगाला काय देतात द्रुपदे तसं या बाळक्रीडे अभंगाचा थोडक्यामध्ये आपण शब्दशार्थ पाहिला. अवघ्या 5 मिनिटात ते 7 मिनिटामध्ये आपण
काला या प्रसंगाचं निरूपण करून सेवेला पूर्णत्वाकडे घेऊन जाऊया. तोपर्यंत वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा हाताने टाळे मुखाने नामस्मरण करा. विठोबा जय विठोबा भगवान कृष्ण परमात्मा सारखी चोरी करतोय, पण याची आई मात्र काही खरं मानून घेत अजिबात मानून घेत नाही. पण एक पाहुणी आली होती, त्या पाहुणीने ज्यावेळेस या बाकीच्या बाया गारानं घेऊन गेल्या यशोदेकडे, त्यावेळेस ती पाहुणीने त्या येईन बाई सोबत गेली. येईनच होती ती, आहे की नाही. गोकुळातली मुलगी तिने केली होती, पण काहीतरी कामास्तव इथं गोकुळात आली होती. रातभर आली, सकाळी उठून येईन बरोबर त्या कृष्णाचं कारण सांगायला यशोदेकडे गेले. सगळ्या गवळणी सांगतात, पण यशोदा ऐकत नाही. परत येत असताना ती पाहुणी म्हणते, काय ग एवढूस काटन त्याचं कारण त्याच्या आईला सांगायला जाता. माझी सारखी पाहिजे होती, त्याला दाखवला असता इंगा. मी सांगितलं असतं काय. कृष्णानं ऐकलं. कृष्णानं पेंद्याला सांगलं, कोणत्या गल्लीतली पाहिजे पाहुणी. पाहुण्यानं रे काय भानगडीत पडायचं. पाहुणसार खाला की आपला घराचा रस्ता. कोणत्या गल्लीतली. पेंद्या तिच्या मग टुंडून गेला. पेंद्या पाहून आला, सांगलं कितलं मला काय वार्ड नंबर 3 मधली आहे का नाही. असं आहे का. मला वार्ड नंबर मध्ये 3 मध्ये 5 नंबर मध्ये कशाला कारण करायला आहे की. आणि मग तिने विचार केला, काय हरकत नाही. रात्री भगवान कृष्ण परमात्मा 2-2:30 वाजता गेले. घरादूर झोपलेली पाहुणी. भगवान परमात्म्याने काहीच केलं नाही, फक्त तिच्या गालावर हात फिरवला आणि मिशावर हात फिरवला. एवढे केस आले लगेच. मिशा पण मोठ्या, दाढी लंबीलच. सकाळी पहिले बाया लवकर उठायच्या, अंगण वगैरे करता, सडा समाजान रांगोळी करण्याकडे उठले. आणि मग पाहुणीला पाहिलं घराच्या पाहिजे, तिथं घाबरलीच एकदम. इथं पाहुणी तिनं हा कोण आला, दाढीवाला. पण पाहिलं तर अंगावरचं वस्त्र तेच येईन बाईचं. शेवटी जवळ गेलं, सांगितलं, येईन बाई उठा. म्हणजे काय तुमच्या काय गालाला. तिने हात लावला एकदम जोऱ्यात. तिला आश्चर्य वाटलं. आरसा दाखवला. ओढून पाहिलं. ते काही ओढल्या जातं का. एखाद्याची दाढी ओढून पाहावर तुम्ही, ओढल्या जात नाही. मिशा आता काय करायचं, गावातल्या न्हाव्याला बोलवलं, कारण दुकानात जायला लाज वाटेल ना. न्हाव्याने सांगितलं घरी येतो, पण डबल टेबल चार्ज घे. अरे किती घे पण ये. घरी आला त्याने वस्तारा, पहिले काय प्लेट पान होते, त्याने वस्तारा असा अगोदर चांगला घासला, धारदार केला, आणि मग दाढी करायला लागले. कोणाची. पाहुण्यांची. ती दाढी करता 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 याचा वस्तारा बोटून गेला, पण एक केस मात्र निघालं नाही. त्याने 2-3दा घासून पुन्हा काढण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला पाया पडतो, मला पैसे पण नको आणि दाढी पण नको. निघून गेला. काय करावं असं म्हणलं जातं की तेवढ्याच शेजाऱ्याने सांगितलं, त्या यशोदेच्या मुलाचं तुम्ही काही नाव घेतलं होतं का. म्हणले नाही, पण मी एवढं म्हणले होते फक्त आमच्या येईन जवळ. काय एवढ्या काट्याचं काय तुम्ही घरानं सांगता. माझ्यासारखे असते तर त्याला दाखवला असतं. बस मग त्याचाच हा पराक्रम आहे. कोणाचा पराक्रम आहे, त्याचाच आहे. म्हणजे मग काय करावं लागेल. काहीच नाही, त्याच्याकडे जावं लागेल घरी. तो काय करेल घरी गेला ते बाकीचं विचारू नका, तुमचं सगळं तिथं निरसन होईल, पण त्याच्याकडे जावं लागेल. ती म्हणाली त्याच्याकडं, आणि अख्ख्या गावातून माझी तर अपमान होईल, पण माझ्या येईन बाईंचा त्यांचाही अपमान होईल. रात्र झाली, युवाई बोला सांगितलं गाडी झोपा आणि मला माझ्या घरी नेऊन सोडा. गाडी झोपली. रात्री नेमकं त्या येईन बाईला तिच्या गावाला तिच्या घरी नेऊन सोडलं. त्यांच्या गावात चोऱ्याचा नेमका
अफवा सुटलेली होती. लोक दारात लावून बसत होते आणि हातामध्ये टकुरे ठेवत होते मारण्याकरता. आला सोडतो तितक्यामध्ये हाक मारली, गण्या, ए गण्या, रे दार उघड, दार उघड. तो उठला तेवढ्यात बायकोने हात दिला, खाली बसा. कोणी कोणाचा आवाज काढतं जायचं नाही. काय चालू आहे 2-4 दिवसापासून आपल्या गावात? अगं पण आईचा आवाज का असेना? अगोदर फट्टीत रुपा आई आहे का? आहे ना? त्या पहिले फट्ट्या होत्या ना अशा, त्या फट्टीतून पाहिलं त्यानं. फट्टीतून पहा दाढीवाला आहे कोणतरी आणि आवाज आईची कस काय ते? अरे मी तुझी आईस ना, दार उघड. तो 1 नाही 2 नाही पुन्हा दाढीवाला मिशवाला, अरे आई तू दार तर उघड. ती बाई म्हणे नाही. त्याची बायको, हा मी थांबतो. त्याने असं माग दाणकं घेतलं, असं माग लपवलं, हळूच कडी उघडली. ती फासकन मधात आली. जशी आली दाढीकडे पाहिलं, जसं लावलं ठोकणं. कोणाला? आईला. निभार करून अरे 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 गण्या, अरे तुझी आई न रे, तुझी आई न रे. फार हिरवी पिवळी केली. माझ्या आईला असं दाड्या मिशाय का? अरे तसं नाही रे, त्या तुझ्या बायको तुझ्या सासुराईला गेली आणि तिथं हा प्रकार घडला. असं कस काय? मग आई मी तुला उगाच मारलं ग. पुन्हा घेतलं आणि आईला आपल्या मांडीजवळ बसला. आई तुला मारलं ग, हा प्रकार कशामुळे घडला? कृष्णाला नाव ठेवल्याबद्दल. मग म्हणले आता हे होईल कस काय? म्हणले होईल कस काय, हे जाणार नाही. त्या सुनबाईने सांगितलं, सासूबाई तुम्ही काही नाव घेतलं होतं कृष्णाचं? म्हणले हो. बस हे त्याच कोर्टामध्ये तुमची केस सुटेल, इकडे तिकडे कुठं सुटणार नाही. मग ती अशी चालत चालत गेली. सगळ्या गल्लीतल्या बाया माणसं हसायला लागली, पोरं हुर्रेव करायला लागली. अरे पाय रे, बाईचं साडी नेसली, त्या बाईला काय दाढी. पण ऐका, देवाकडे जात असताना लाज धरावी लागत नाही. लोक नाव ठेवणारे ठेवतात. पहा तुम्ही सप्त्यामध्ये एखाद्या माळ घेतली की लोकांना हो अगोदर घेतले आतडे कातडे रंगवून आणि आता मोठा गळ्यामध्ये माळ घातली. जो कच्चा असतो तो घेतो दुसऱ्या घरी जाऊन खुंटीला टांगून देतो. पण जो पक्का असतो तो त्याला घाबरत नाही. कारण नाव ठेवणारे कोणी? डोमकावळे. डोमकावळे नाही की नाही? ते स्वतःही करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही. पण जो पक्का आहे तो विचारतो, हत्ती चले बाजार और कुत्ते भुके आहे की नाही? हत्तीच्या अंगावर किती कुत्र्यांना भुकलं तरी हत्ती त्यांच्याकडे वळून सुद्धा पहा. त्यांना माहितीये भुकून भुकून यांचं तोंड दुखील, हा गप्प बसेल. तसं काय तर परमार्थ करता देवाकडे जाताना लाज धरायची नाही. जनाबाईनं लाज धरली, मीराबाईनं लाज धरली, अरे माझ्या राधानं लाज धरली का? वर्णन केलंय ना. मैं सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. प्रीत लगा दे ज्योत जगा दे, प्रीत लगा दे ज्योत जगा दे. चरण में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले. लक्षात घ्या, घाबरले नाही. आणि मग देवाच्या अंगणात गेली आणि कृष्ण आईची साडीला पकडून बाहेर आली. कृष्णानं आपली नजर त्या बाईच्या दाढी मिशीवर टाकली. क्षणार्धामध्ये दाढी मिशी निघून गेली. अशा अनेक खोड्या केल्या आणि सांगितले, कृष्णा तू लयच खोड्या करतो रे. अशा कितीतरी खोड्या केल्या. आपला टाइम संपलाय, लक्षात घ्या. आणि खोड्या करता करता यशोदाही थकली. एक तर नवीन सुनबाई रांगोळी टाकत होती. कृष्ण गेला सांगितलं, दीदी दीदी मला काय तुझ्यापेक्षा मी सुंदर रांगोळी काढतो, मला काढ बरं, घे डबा रांगोळीचा. हा तू अगोदर ती उभी राहा तुझ्या दारात. अरे काही करत नाही मी, तू काढ. नाही तू दारात उभी राहा. अरे काही करत, तू दारात उभी राहा. ठीक आहे. ती नवीन सुनबाई दारात उभी राहिली. कृष्णा काढ बरं आता रांगोळी. त्याने आपली चट्टी खाली केली,
आणि तिने काढलेल्या रांगोळी आणि काय काढली, आपली रांगोळी काढली आणि ती पळतच आली. कृष्ण पळून गेला. छोटासा कृष्ण. नामदेव महाराज म्हणतात अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. ऐक नाही, अष्टदळ म्हणजे रांगोळी काढली. त्याच्यात एक तर अशी होती, ती म्हणती बाई काय सांगावं, आम्ही दोघ जण ना दिवसभर काय तर सोयाबीनची सोंगणी, ऐक नाही, संध्याकाळी घरी आलो, 2 घास खाल्ले की नाही खाले, अशा टाराडूर झोपलो. पण हा कृष्ण आला आणि आमच्या दोघांमध्ये आणि दिलं मुंगूस सोडून. मुंगूस माहिती ना, पाहिलंय का नाही? मुंगूस चावत नाही पण बोचकल्याशिवाय राहत नाही. ते बोचकायला लागलं. आम्ही असतानी दसुरी मुंगूस घेऊन आपले करी सोडले दोघांनी भीतरी अवघे बोचकारी ती अमाग बाई अवचित हरी तुझा आला. अनेक खोड्या केल्या. एक नवीन सुनबाई नेमकी स्वयंपाक केला आणि दुपारी 12:30 वाजता जेवण करून आमच्या घरात झोपली. सासूबाई शेजारच्या घरात गप्पा मारायला गेली. सासूबाईचा डोळा चुकवून कृष्ण आत गेला आणि जी सुनबाई पलंगावर पडलेली ती, तिच्या समोर काहीतरी दया दुधाचा माठ होता. त्यांनी एक असा माठ काढायला गेला आणि वरच्या माठावरचं झाकण खाली पडलं आणि दणकन आवाज झाला. तिने टणकन उठून बघितलं. उठून बघितल्याबरोबर कोण दिसला? कृष्ण. आणि तिने जोरात आरोळी मारली. आवात्या बाईवा, आव सासूबाईवा, आव घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. पटकन बाई पटकन घरात निद्रे होते, घरात निद्रे होते, घरात निद्रे होते, घरात निद्रे होते. कुणाला बाई कृष्ण मुरारी, मी बाई पटकन उठले, मी बाई पटकन उठले, मी बाई पटकन उठले. घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. नका येऊ तुम्ही, मी जाते ग, संत जनी हात जोडीते. लक्षात घ्या. आणि मग शेवटी यश झाली. कृष्णा आता तू इतर राहता कामा नाही म्हणे. मग गोदने चारावया जातो सारंग पाणी. म्हणजे तू गाई घेऊन आता पूर्वीची शाळा म्हणजे गाई चारणं. गाई चारा रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी वाला, रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी वाला, माझा गोपाळ घोंगडी वाला, गोपाळ घोंगडी वाला, रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी वाला.